जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं माझ्या निकिता पाटील चॅनलमध्ये. सो माझी स्वीटी इथं आहे आता 10-12 दिवस झालं. मला तर महिना झालाय वाटला तर तिला गटना ते. सो एक फुल एक्साइटेड ना माहिलं की भेटलो असं. आता आम्हाला मेन लग्नासाठी आलो नाही तर आजच जायचं आहे. आमचं प्लॅन नव्हतं आज जायचं आहे मनगावला, पण आज मेहंदी आहे, उद्या हळदी आहे आणि नेक्स्ट परवा दिवशी झाला आणि लगीन आहे. सो आता काय काय होते ते तर मी सगळं शेअर करते. बघू ते 1 ब्लॉग येते का 2 ब्लॉग होते ते. सो ते किती का अपलोड करणं बघायला मिस करणं का. तर अजून आमचा अवतार पण नीट झाली. आत्ता जेवण केलं आल्यावर. सो ते सगळं आवरून घेते. त्याच्यानंतर तिकडे जायची पॅकिंग करून घ्यायची आहे आईला तर. सो आमचं तर तसंच जे बॅग आहे तसंच डायरेक्ट घेऊन जायचं, कारण 3 दिवसाचं तिकडंच प्रोग्राम राहते. बघू आता काय काय होतंय. त्याच्यानंतर स्वीटी का बरं ड्रेस काढलेली. मम्मी कोणचे ड्रेस आणले काय नाही हे बघायचं चाललंय. स्वीटी हाय कर, हाय कर, हाय कर राजा. अरे माय मोडून जाते ते. आता मेन नाही मेहंदी फंक्शन आहे आणि जायची तयारी करायचं आहे आम्हाला. सो स्टेट येऊन. सो त्याला आम्ही रेडी झाला होता जे काय मेहंदी फंक्शन आहे तिकडे जायला. आमची पाटील पुरा सगळी फॅमिली रेडी झाल्या. सो चला भेटू तुला तिथंच काय होते कसं होते फंक्शन म्हणाय. चला आम्ही आत्ता आलो मामाच्या घरामध्ये, पण आल्याला वाटलं की काहीतरी सगळं चाललंय वाटतं, पण घरात कोणीच नाही. म्हणजे जे काय आमचे वहीन आहेत मामाची मुले ते सगळे बाहेर गेलात काहीतरी शॉपिंग करायला असं. आता आल्यावरच करायचं त्याचं अक्षदा वगैरे ते रेडी करायचं आहे सोबतच. काय झालंय ग आधीच मला कॉन्फिडन्स भेटणार असं बघ का. सो अक्षदा पण रेडी करायचं. त्याच्यानंतर जे काय मेहंदीचं करायचं आहे ते पण स्टार्ट करणार आहोत. सो बघू काय काय होतं आहे. त्याच्या आधी नाही काहीतरी भूक लागली काहीतरी खाऊन घेतो. त्याच्यानंतर आम्ही छोटंसं होम टूर देते आमच्या मामाच्या घरचा, कारण एकदम मोठं आहे. सो भैरला व्यू असं काहीच आहे. आमचं जे काय अक्षदा बनवायचं आहे त्याची तयारीला लागलं, पण मी इथं माझ्या स्वीटीला लालीला चारीत बसले आणि ताई पण काम करून घेवलेलं ते जे काय मेन शॉर्ट बनवायचं आहे म्हणजे ते व्हिडिओ बनवायचा आहे अक्षदा घालायचं ते आम्हाला बनवायचं म्हणूनच एवढंच मांडणी करायला. जे काही डेकोरेशन आहे छोटंसं डेकोरेशन तिथंच करून. मेहंदीचं असं काही मोठं डेकोरेशन वगैरे नाही, सिम्पल आपल्या घरातच एवढे आम्हीच माणसं मामाचे घरचे आणि आम्ही एवढंच करून घेणार आहोत. सो त्याच्यासाठीच असं मोठं काही नाही. सो एवढंसं डेकोरेशन. त्याच्यानंतर आता कसं दिसतंय लास्ट रिझल्ट तर दाखवतेच. सो मेन टार्गेट फोकस म्हणजे शॉर्टवर आहे, कारण ते बनवायचं आहे आम्हाला. घाला घाटला आम्ही सगळे गणपतीला हो. नुसतं अक्षदा रेडी करायलाच आम्हाला पुढे रात्रीचे 12 वाजलात, पण सगळी फॅमिली जागी होतो. म्हणजे कुणालाच असं काही आळस येणार झालं, छान टाईम स्पेंड होला होता. कट टू डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. आणि काल जे काय मी मेहंदी फंक्शन होणार आहे करणार हो मला त्याने ते काहीच जणी आमचं सगळं प्लॅन कॅन्सल झाले, कारण आमचं नवरदेव टाईमला आणि पुरा त्यांना रात्रीला उशीर केलं म्हणून फक्त अक्षदा रेडी करूनच तेवढ्यावरच थांबलो आम्ही. सो नेक्स्ट दिवशी म्हणजे आज बांगड्या वगैरे लेवायचं आहे. सकाळच्यानं वेट करायला कासारखं व्हायचं मग त्याला सुद्धा उशीर झाले, पुरा 1:30-2 वाजलेलं आहे असं. तर चला सगळे जो तिथं बसला होता बांगड्या लेवायला. बघू तिथं काय काय होते आजच्या दिवसामध्ये इंटरेस्टिंगच होणार आहे. सो स्टे ट्यून. सव्वा का ये दुआनी का ए लाली लाली बघू तुझी काक ना छान छान. तर ही आहेत माझ्या छोट्या मामाची मोठी मुलगी सुद्धा वहिनी. चला आता आमचा बांगडे लेवायचा कार्यक्रम चाललाय. हो चला आता बांगड्या लेवणं झालंय. आता दुसरं काम म्हणजे इथं का करायचं आहे ते हळद दळायचं आहे. आता इथं सगळी तयारी करलं आणि पडशील आणि काय म्हणजे मांडव पण रेडी झाले. सो इथंच करायचं आहे सगळं. आता एवढे लग्न अटेंड केलो आणि तरीसुद्धा मला हे एक रिच्युअल माहीत नाही. म्हणजे 5 बाया होऊन ही भांडं भरायचं म्हणून. सो तुमच्याकडे पण असं काही आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. चला काय ना सगळे मिळून करायचं म्हणजे इंटरेस्टिंग तर राहतंयच.
आणि बी बतावं लागते का म्हणलं जास्ती. त्याच्यानंतर आम्ही लगेच लग्न काढायला रेडी झालो, म्हणजे नवरीला बोवून आणायला रेडी झालो. आता हे तर काय ते प्लॅन नव्हतं, पण अचानकच ठरलं की आम्ही तिघी पण मायले की जायचं, म्हणजे मी, ताई आणि आई. माझ्यासोबत हे माझे 2 छोटे चिल्ले पिल्ले पण. बाहेर जे मुक्त चालले आम्ही सगळे मध्ये बसलो. मध्ये साऊंड पण झालं. सो बाहेर नवरीला वाट लावून द्यायची तयारी करायला आणि आम्ही मध्ये बसलो, कारण सगळं त्यांचं सावरासावरी चालले. मी लालेला घेऊन मी ताई मध्ये बसलो. आम्ही यायलाच थोडंसं उशीरच केलं, म्हणजे तिथून 5-6 वाजता सुटलो, म्हणजे जवळच आहे. गोरनाळपाशी काय आहे, बारूळ. सो बारूळ म्हणजे एकदम एक 4-5 किलोमीटर असं येते वाटतं. लवकरच जाऊन लवकरच रिटर्न यायचा म्हणूनच उशीर केला. पण इथं आता 7:30-8 वाजताय निघायला घरच्या बाहेर. तिथे जायला 9 वाजताय, म्हणजे पुरा अंधार होते आमचं घरला गेल्यावर. आणि जे काय राहतंय सगळं करायला आणि हळदी फंक्शन स्टार्ट करायला. सो बघू आता किती लेट होत आहे, त्याच्या आधीच काय काय होणार आहे ते बघू. चला आता घरापासून जवळच आहे म्हणून आम्ही पण नवरीसोबतच चला तर, पण एवढं दूर होतं आणि खरंच पाया दुखला तिथे यायचं तर. आणि हे फोटोग्राफर नवरीला रडूसुद्धा देण्यात चालते, म्हणजे रडता रडताच असं पोच द्या तसं पोच द्या, काय चाललंय की काय की भानगड. आणि इकडे आमच्या गावला आलेल्या आज शनिवार आहे म्हणून छान मारुतीरायाची आरती चालली. तिथे गेल्या गेल्या छान आरती भेटली, सो इथं तेच करून घेतलं. का झालं सो त्याला कट्ट डायरेक्ट आपल्या घरामध्ये, म्हणजे जे काय सगळं प्रोग्राम होतं ते सगळं कंप्लीट झालं आहे. आल्या सगळ्यात पहिले पळत येऊन नाही, थोडंसं डेकोरेशन बाकी होतं, फक्त थोडीशी मदत पाहिजे होती ते करून टाकलो. जे काय फ्लावर्स वगैरे घालायचं होतं. त्याच्यानंतर घरला आल्यावर असं म्हणजे जीवात जीवालं आहे, कारण आता हे पुरे झालं आहे आता आपला अवतार. आता नंतर हळदीचं लुक आहे, आता हळदीचं जे काय करायचं आहे त्याच्या मागे लागायचं आहे. सो तवा पतर थोडंसं माझ्या पिल्ल्यावाला बघते, त्याला खाऊ घालून झोपी घालायचं. आमचं हेच रूम फिक्स झालं आहे. हर एक व्हिडिओ म्हणजे ह्याच रूममध्ये येऊन शूट करावं लागलेलं आहे, कारण बाहेर जरा जास्ती पब्लिक आहे आणि साऊंडसुद्धा जास्ती आहे. तर आता आम्हाला गावामध्ये जायचं आहे, काय देवकारा काढायला नाही, देवकारा काढायला गावामध्ये जायचं आहे. सो सगळं आंघोळ वगैरे झाले आहे, हळद वगैरे लावायचं, म्हणजे जे फंक्शन आहे नाही ते आल्यावर करून घ्यायचं, आधी मंदिरला जाऊन आल्यावर. सो तर एक नवरदेवाला हळद लावून आंघोळ घालते. सो आम्ही देवकला घेऊन मंदिरला आलो, कारण आम्हाला इथलं पण हे सगळं अटेंड करायचं होतं. आता सगळ्यात भारी इंटरेस्टिंग म्हणजे मला हे डान्स बघायला जास्त आवडते, म्हणजे प्रॅक्टिस केलेलं काय राही ना, फक्त मनावर कसं आलं तसं नाचायचं. तर हळदीचं सगळं डेकोरेशन तर झालं, पण तिथं नुसतं फोटो काढण्यामध्ये सगळे एवढं बिझी होते नाही, म्हणजे जे काय एन्जॉयमेंट करायचं होतं आम्ही जे काय प्लॅन केलं होतं ते सगळं फ्लॉप झालं. सो आता लग्नाला जायसाठी आम्ही रेडी झालो. सकाळच्या ना एवढं गडबड आहे नाही. सो चला आता इथून काय काय होणार आहे ते सगळं शेअर करते, कारण पण टाईम नाही, बरंच चालले आता मंदिरला. सो स्टे ट्यून. ठेवलो म्हणजे फंक्शन हॉलमध्ये लग्न, म्हणजे घरामध्ये मांडवामध्ये लगीन लावूनच बाहेर जायचं राहतंय. सो आधी जे काही घरचे मेंबर्स आहोत ते सगळे फॅमिली इथंच होतो, अक्षता टाकून तिथं जायचं होतं. आता आम्हाला घरातून निघायलाच एवढं उशीर झालं नाही, म्हणजे मुहूर्तचं टाईम एकदम लवकरच होतं, म्हणजे 11-11:30 होत असेल. तेव्हा पत्र आम्ही घरातूनच निघत नव्हतो. तिथे गेल्यावर पुरा 1 वाजता असं लगीन लागलं. असं उशिरा का होईना छान आमचं लग्न सोहळा कंप्लीट झालं. हां
वॉशिंग मशीन, फ्रीज, कूलर हे सगळंच आहे कॉमन झाले सगळं. मशीनचं बी दिलात का म्हणलं. गावामध्येच लग्न असलं की लगीन लावलं की चला आधी रुखवत कसं आहे ते बघून घेऊ, त्याच्यानंतर जेवण करायला जाऊ, असं राहत होतं आधी. पण आता फंक्शन हॉलमध्ये वगैरे ठेवला नाही, फोटो काढून घ्यायचं, इकडे तिकडे फिरणं हेच राहतंय, ते काहीच याद आहे ना. असं इकडे पायधुनीचा कार्यक्रम चालता, सगळे बसलते, मीच माझ्या दोन्ही पण लेकीवाला घेऊन बसलते, कारण दोघी पण झोपी गेलते म्हणून. चला मग आजच्या दिवसामध्ये एवढंच. आता पुढे काय काय झालं मी ते काहीच शूट केले, आणि आमचं मेहंदी, हळद, फंक्शन हे सगळे कसं झाले मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.